तर राम राम शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा घेऊन आलो तुमच्यासाठी नवीन जबरदस्त व्हिडिओ। तर काजे बंधू फार्म्समध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो। तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या मागे जे सोयाबीन आहे, हे सोयाबीन आहे फुले किमया। आणि आजच्या कंडिशनला याला जबरदस्त माल इथे लागलेला आहे, जबरदस्त फुटवा इथे लागलेला आहे, जबरदस्त शेंगा इथे लागल्या आहे, शेंगा भरण्याच्या तयारीमध्ये पण चालू झालेला आहे। पण इथे एक प्रॉब्लेम झालेला आहे तो मित्रांनो अळीचा। आणि हा फवारा आपण जो सांगणार आहे इथे तो आहे आपला तिसरा फवारा मित्रांनो। कारण की दुसरा फवाराचा व्हिडिओ मी बनवू शकलो नाही, तर थोडंसं घाई गडबडीत आपला तो फवारा होऊन गेला, तर मी त्याचा व्हिडिओ काही बनवला नाही। पण मी नॉर्मल त्याच्यात फवारा मारला होता, सॉरी क्लोरोफोरिफॉस मारला होता, त्याच्यासोबत आपण शेवड्या मारल्या होत्या, इमेमॅक्टिन बेन्झोएट मारलं होतं आणि बुरशीनाशक वापरलं होतं। आणि बस त्यासोबत काही विद्रावक खत नाही मारलं, काही नाही मारलं। कारण की यामध्ये तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये होती मिरची, आणि मिरचीच्या बिवडामुळेच इथे जबरदस्त इथे सोयाबीन तुम्ही बघू शकता किती जबरदस्त इथे आलेलं आहे। पण आता इथे आपल्याला जी तिसरी फवारणी घ्यायची आहे ती खूप महत्त्वपूर्ण घ्यायची आहे। कारण की मित्रांनो इथे जबरदस्त इथे अळीचा अटॅक इथे आपल्या सोयाबीन प्लॉटमध्ये आलेला आहे। आणि त्याचसोबत महत्त्वाची गोष्ट म्हणजे पांढरी माशी जी आहे ती पण जास्त वय इथे करत आहे मित्रांनो। कारण की पांढऱ्या माशीमुळे इथे येलो मोझॅक येण्याची खूप दाट शक्यता आहे मित्रांनो। त्यामुळे आपल्याला इथे येलो मोझॅकचा जर खात्मा करायचा असेल, येलो मोझॅक जर येऊ द्यायचा नसेल आपल्या प्लॉटमध्ये, तर नक्कीच आपल्याला इथे जे आहे पांढरी माशी कंट्रोल करणं हे गरजेचं आहे मित्रांनो। त्यासाठी आपण इथे जे फवारणी सांगणार आहे ते तुम्ही नक्की आपल्या शेतामध्ये वापरा आणि जबरदस्त रिझल्ट घ्या मित्रांनो। तर पहिले सर्वप्रथम तुम्हाला हे सोयाबीन दाखवून देतो काय कंडिशन आहे आजच्या कंडिशनमध्ये। सोयाबीन बघा तुम्ही, जबरदस्त इथे सोयाबीन आलेलं आहे। तर बघा इथे आपण आता सध्या फवारणी केलेली आहे आणि इथे मला जाऊन पहिले फट्या जो आहे तो साफ करावा लागला, कारण की फवारा मारण्यासाठी इथे जमतच नव्हतं मित्रांनो। तर इथे बघू शकता किती छान प्रकारे इथं शेंगा लागलेल्या आहे बघा इथे, आणि इथे माल पकडलेला आहे जबरदस्त। तर आता याच्यावर जी आपल्याला फवारणी घ्यायची आहे ती खूप महत्त्वपूर्ण घ्यायची आहे मित्रांनो। कारण की जर ही फवारणी जर आपली हुकली तर वांदे होऊ शकते मित्रांनो, एवढ्या दिवसाची मेहनत आपली वाया जाऊ शकते। तर चला तुम्हाला दाखवतो मी औषध। तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा मित्रांनो। तर बघू शकता इथे इमेमॅक्टिन बेन्झोएट आपण जो घटक घेतला आहे तो याच्यात 1.9% आणि याच्यासोबतच मित्रांनो इथे बरेचसे इथे कंटेंट आहे। तर याचा जबरदस्त रिझल्ट आपल्या सोयाबीन पिकामध्ये येणार आहे। बॅरेझाइटच्या पण 2 पावलं हे समोर आहे। आणि यावर्षी खूप पानसट काम, एकदम बोगस काम झालेलं आहे जे नेहमी शेतकऱ्यांसोबत होत आहे, ते म्हणजे औषधामध्ये सुद्धा डुप्लिकेटपणा होत आहे मित्रांनो। इतके सडल्या भोकाचे औषधे येऊन आले मित्रांनो मार्केटमध्ये की अडी पण म्हणते झिंगालाला हो। कारण की अडीले काही फरकच नाही पडला, आज फवारा मारला की 7व्या दिवशी इथं अडी रेडी राहू राहिली, जसं का ते आपल्या गावात इथं मुक्कामीच आहे मित्रांनो। तर खूप बेकार कंडिशन आहे आजकाल, शेतकऱ्याची पूर्ण इकडून मारण्यात चाललेली आहे, पुरे मारून आले इकडून तिकडून, जे भेटला तो मारते। तर ठीक आहे जाऊ द्या। तर इथे आपण वापरलेलं आहे बुलेट, याच्यात आहे इमेमॅक्टिन बेन्झोएट, त्याच्यासोबत आपण पांढऱ्या माशीचा झांगडबुट्टा करण्यासाठी इथे मित्रांनो घेतला आहे शार्प। याच्यात पहा ॲसिटामाप्राइड आहे, 20% SP फॉर्म्युलेशनमध्ये आहे मित्रांनो। याचा डोस तुम्हाला 12 ग्राम घ्यायचा आहे आणि इथे पांढऱ्या माशीचं पुरा झांगडबुट्टा करून टाकायचा मित्रांनो। बघू शकता इथे एकदा तुम्हाला दाखवतो, ॲसिटामाप्राइड आपण इथे घेतला आहे, याचा डोस आपण 12 ग्रामचा घेतला आहे। आणि बुलेटचा डोस आपण घेतला आहे 50 ml प्रति पंपाला, 20 लिटरच्या पंपासाठी सांगायचं मित्रांनो। आणि याच्यासोबत घेतला आपण बुरशीनाशक मित्रांनो, कारण की इथे बऱ्याच दिवसापासून पाणी चालू आहे, हफ्ताभर कंटिन्यू इथे पाणी होतं आणि त्याचमुळे इथे अतिरिक्त सोयाबीनची वाढसुद्धा झालेली आहे। त्यासाठी आणि बुरशीजन्य रोगासाठी आपला सोयाबीन बळी पडणार नाही यासाठी आपण बघा इथे साप वापरला आहे, कार्बनडिझम 12% आणि मॅनकोझोब आहे 63% आहे मित्रांनो। WP फॉर्ममध्ये जबरदस्त इथे स्वस्तात मस्त घरेलू इथे आपलं बुरशीनाशक आहे। तर अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण हा फवारा इथे मारायचा आहे। सकाळच्या टाईमला फवारा मारा, जबरदस्त फवारा मारा आणि या अळ्यांचा पांढऱ्या माशीचा पूर्ण झांगडबुट्टा करून टाका मित्रांनो। पण सावधानी बरतणं हे पण खूप गरजेचं आहे मित्रांनो। तुम्ही बघू शकता यामध्ये चालणं पण खूप मुश्किल आहे,
कारण की याच्यामध्ये तुम्ही बघू शकता याच्यामध्ये काही दिसणार नाही तुम्हाला, पूर्ण पॅक झालेलं आहे सोयाबीन. तर थोडंसं आपलं लक्षपूर्वक मारा, रोजचेच कामं आपल्या शेतीमध्ये थोडेसे सावकाश करा. बघू शकता इथे मिरची पण आपण लावलेली आहे. मिरचीचे पण आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकतच असतो. आणि बघा इकडे हळद पण आहे आपली, व्हिडिओ हळदीचे पण खूप सारे टाकत असतो, मिरची पण टाकत असतो आणि सोयाबीनचे पण आपण व्हिडिओ टाकत असतो. तुरीचे पण व्हिडिओ टाकणार आहे आपण, जबरदस्त अशी व्हिडिओ येणार आहे आपल्या चॅनलमध्ये. तर नक्कीच आपल्या चॅनलला जे आहे सबस्क्राईब करून टाका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत पुन्हा एकदा. बोला जय गजानन.